हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्टने ॲक्चुअलमध्ये घेतलेल्या पेपरमधील 30 प्रश्न पाहणार आहोत आणि त्याच्यामध्ये सामान्य ज्ञानचे 10 प्रश्न असतील, मराठी व्याकरणाचे 10 प्रश्न असतील आणि कॉम्प्युटरचे 10 प्रश्न असतील. असे 30 प्रश्न पाहणार आहोत आणि ॲक्चुअलमध्ये बॉम्बे हायकोर्टचा जो क्लर्कचा पेपर झालेला आहे, त्या पेपरमधीलच हे प्रश्न आहेत. त्यामुळे ॲक्चुअलमध्ये प्रश्न कसे विचारले जातात हे तुम्हाला कळेल आणि तुम्हाला एक अभ्यासाची दिशा ठरवता येईल, की प्रश्न कसे विचारले जातात, मग आपण अभ्यास कसा केला पाहिजे हे तुम्हाला यातनं कळेल. आणि याच्या अगोदर सुद्धा मी PYQचे व्हिडिओ टाकलेले आहेत, ते सुद्धा पहा. ते कुठे मिळतील तुम्हाला? तर आपलं जे विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल आहे त्याची प्लेलिस्ट ओपन केल्यानंतर न्यायालय भरतीच्या प्लेलिस्टमध्ये अगोदर झालेले सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये याची फी फक्त 500 प्लस GST इतकी कमी आहे आणि त्याच्यातून कॉम्प्युटर, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर या सगळ्यांची तयारी तुमची अगदी छान होणार आहे. आणि निश्चितच तुम्हाला परीक्षेत जसे प्रश्न येणार आहेत ते सगळं यामध्ये मी शिकवलेलं आहे. डेफिनेटली तुम्हाला याचा फायदा होईल. चला तर मग आता आपण सुरुवातीला मराठी व्याकरणाचे 10 प्रश्न पाहूयात आणि मग त्यानंतर इतर जे 2 विषय आहेत त्यांचे सुद्धा प्रश्न आपण पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे पहा, निर्जल या शब्दाचा समानार्थाचा पर्याय निवडा. आता निर्जल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर ईश्वर हा आहे. 4 नंबरचं त्याचं उत्तर आहे. निर्जल म्हणजे काय? ईश्वर हा त्याचा समानार्थी शब्द आहे. आता विरामचिन्हांचा योग्य पर्याय निवडा. आता या ठिकाणी योग्य विरामचिन्ह कुठं वापरलेलं आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर या ठिकाणी जे योग्य विरामचिन्ह वापरलेलं आहे ते 4 नंबरमध्ये पहा, की सर्वजण बससाठी थांबले होते पण बस आली नाही. कारण पण हे जे आहे उभयनव्य अव्यय त्याच्या अगोदर काय दिलेलं असतं? हे चिन्ह नेहमी दिलेलं असतं आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम पाहिजे. तर 4 नंबरची जी चिन्ह आहेत ते बरोबर आहे. आता त्याच्या पुढे तिसरा प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न आहे पहा, खाली दिलेल्या शब्दातून भाववाचक नाम निवडा. कोणतं नाम निवडायचं आपल्याला? तर भाववाचक नाम आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. मग आता भाववाचक नामाचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी भाववाचक नाम पहा कोणतं आहे ते. तर ऑप्शन दिलेले आहेत हुशारी, हुशारपणा, कुशल आणि हुशार. तर या ठिकाणी हुशारी हे त्याचं उत्तर आहे. काही जण फसतील, हुशारीपणा लिहितील, पण तसं नाहीये. हुशारी हे भाववाचक नाम आहे. 1 नंबरचं त्याचं उत्तर आहे. हुशारी हे काय आहे? भाववाचक नाम आहे. आता आपण त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आणि चौथा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय पहा. प्रश्न आहे, कंसातील शब्दाचे सामान्य रूप निवडा आणि वाक्य काय दिले? माझ्या अंगण एक जांभळाचे झाड आहे आणि अंगण हा जो शब्द कंसात दिलेला आहे त्याचं सामान्य रूप आपल्याला निवडायचं आहे. आता मुळामध्ये सामान्य रूप कसं निवडतात माहित आहे का? की एखादा शब्द दिलेला असेल, त्या शब्दाला विभक्ती प्रत्यय लावल्यानंतर त्या मूळ शब्दामध्ये जो बदल होतो ना, त्या बदललेल्या रूपाला त्या नामाचं सामान्य रूप असं म्हणतात. आता समजा त हा प्रत्ययाला लावायचा आहे, तर अंगणत असं नाही लिहिता येणार. कसं लिहावं लागेल? ना आणि त्याच्या पुढे मग त लावावं लागेल. बरोबर आहे की नाही? मग हे जे अंगण आहे की नाही, हे जे बदललेलं रूप आहे हे काय आहे? त्याचं सामान्य रूप आहे. समजले? मग आता या ठिकाणी दिलेल्या पर्यायानुसार त्याचं उत्तर माझ्या अंगणात एक जांभळाचे झाड आहे ते योग्य येतं म्हणून 1 नंबरचं उत्तर दिलं. पण ऍक्च्युली त्याचं उत्तर काय आहे? अंगणा. पण पर्यायामध्ये अंगणा नाहीच आहे. मग या वाक्यामध्ये योग्य शब्द कोणता बसतो? अंगणात बसतो. कारण अंगणाला, अंगणाचे, अंगणाशी हे जर शब्द इथे लिहिले तर ते वाक्य बरोबर होत नाही. म्हणून या ठिकाणी अंगणात हे त्याचं उत्तर आहे. पण ऍक्च्युली अंगण या शब्दाचं सामान्य रूप कोणतं आहे? अंगणा आहे, हे लक्षात ठेवा. पर्यायामध्ये अंगणा पाहिजे होतं पण त्यांनी ते दिलेलं नाही. आता नामाचा प्रकार ओळखा आणि शब्द दिलेला आहे समुद्र. आता समुद्र हे कोणत्या प्रकारचं नाव माहित आहे का? तर समुद्र हे जे आहे ना, हे सामान्य नाम आहे आणि सामान्य नाम हे जातीवाचक नाम असतं आणि विशेष नाम हे व्यक्तिवाचक असतं. हा दोन्ही मधला फरक आहे. तर समुद्र हे सामान्य नाम आहे आणि अरबी समुद्र म्हणलं तर अरबी समुद्र हे विशेष नाम होईल. आळस या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा पर्याय निवडा. आता आळस हा जो शब्द आहे ना, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे उत्साह. आळस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर उत्साह हा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे. त्याच्या पुढे 7वा प्रश्न आपण पाहूयात आता. 7वा प्रश्न आहे पहा,
आमचे शरीर सुदृढ व्हावे, आम्ही योगासने टळतो, या दोन वाक्यांना उभयनवी अव्यये जोडले तर मिश्र वाक्य तयार होईल. म्हणजे आता या ठिकाणी दोन वाक्य दिलेत आपल्याला. आमचे शरीर सुदृढ व्हावे, आम्ही योगासने टळतो. मग ही दोन वाक्य कोणत्या शब्दाने जोडले तर त्याचं मिश्र वाक्य तयार होईल. तर इथे पहा, आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने टळतो. तर म्हणून हा शब्द या ठिकाणी यायला पाहिजे. 2 नंबरचं त्याचं उत्तर आहे. म्हणजे आपण मराठी, एवढं तर मराठी आपल्याला येतं बोली भाषेतलं, म्हणून हे येईल त्या ठिकाणी. राजहंस या नामाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होईल? तर राजहंस हे जे नाम आहे ना, त्याचं स्त्रीलिंगी रूप होतं पहा, राजहंशी. 2 नंबरचे त्याचं उत्तर आहे. राजहंस या नामाचं स्त्रीलिंगी रूप काय आहे? राजहंशी हे आहे. त्यापुढे खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आशीर्वाद हा जो शब्द आहे ना, हा शुद्ध शब्द आहे. 1 नंबरचे त्याचं उत्तर आहे. आशीर्वाद हा शब्द शुद्ध शब्द आहे. आशीर्वाद हा शब्द बऱ्याच परीक्षांना विचारला जातो बरं का. त्याच्यानंतर आता 10वा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आणि प्रश्न आहे, सिंहटटी या शब्दाचा समास ओळखा. तर सिंहटटी या शब्दाचा समास कोणता आहे माहिती आहे का? बहुरी समास हे त्याचं उत्तर आहे. आता बहुरी समासामध्ये काय असतं माहिती आहे का, की दोन्ही पदावरून तिसऱ्याच पदाचा बोध होतो तेव्हा तो बहुरी समास असतो. तर हे झाले मराठी व्याकरणाचे 10 प्रश्न. आता आपण सामान्य ज्ञानचे 10 प्रश्न पाहूयात आणि त्याच्यानंतर कॉम्प्युटरचे 10 प्रश्न. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्हाला न्यायालय भरती ई बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. याची फी 200 + GST इतकी आहे आणि लिपिक आणि शिपाई दोन्हीचा सिलेबस यामधनं कव्हर होतो. पण जर तुम्ही रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घेतला तर हे न्यायालय भरती ई बुक घ्यायची गरज नाही, कारण रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्समध्ये न्यायालय भरती ई बुक मी मोफतमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. चला तर आता त्याच्या पुढचं आपण सामान्य ज्ञानचे प्रश्न पाहूयात. आता सामान्य ज्ञानचा पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसेल पहा. डॅश डॅश हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. आता मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्री आलोक आराधे हे आहेत. आता सध्याचे चालू कोण आहेत ते पाहून घ्या तुम्ही, कारण त्याच्यावर तुम्हाला प्रश्न यावेळेस सुद्धा येऊ शकतो. जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान जे आहे ना, ते उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. उत्तराखंड हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे आणि जिम कार्बेट हे जे राष्ट्रीय उद्यान आहे ना, हे भारतातील पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे बरं का, ते पण माहिती असू द्या. आता बीज माता म्हणून कोणाला ओळखले जाते? तर बीज माता म्हणून ह्या कोण ओळखल्या जातात माहिती आहे का? तर राहीबाई पोपेरे यांना आपण बीज माता असं म्हणतो. त्यांचं शिक्षण काही नाही झालेलं, परंतु जे देशी वाणाचं बियाणं असतं की नाही, देशी बियाणं, त्याचं संवर्धन राहीबाई पोपेरे यांनी केलेलं आहे आणि त्या आपल्या महाराष्ट्राच्या आहेत. महाराष्ट्रामधील अहिल्यानगर जिल्ह्यातील त्या रहिवासी आहेत. त्यांना मला वाटते पद्मश्री पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. त्यामुळं राहिरीबाई पोपेरे हे त्याचं उत्तर आहे. त्यामुळेच तो प्रश्न 2020 मध्ये आलेला असावा, कारण 2020 मध्ये जो पेपर झाला क्लर्कचा बॉम्बे हायकोर्टचा, त्यामधले हे प्रश्न आहेत. खालीलपैकी कोणता खेळ पेले नावाशी संबंधित आहे? आता पेले हे आहेत ना, फुटबॉलसाठी प्रसिद्ध आहेत. पण खूप प्रसिद्ध असे खेळाडू आहेत फुटबॉलचे. तर फुटबॉल हे त्याचं उत्तर आहे आणि मला वाटतं पेले हे ब्राझील या देशाचे आहेत. मी चुकत असेल तर कमेंट करून सांगा मला. 15 नंबरचा प्रश्न पहा. लहान मुलांवरील लैंगिक गुन्हे रोखण्यासाठी अलीकडचा कोणता कायदा अस्तित्वात आला आहे? तर लहान मुलांवरील जे गुन्हे आहेत ना, ते रोखण्यासाठी कोणता कायदा अस्तित्वात आलाय माहित आहे का? तर लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा 2012 हा आलेला आहे, ज्याला आपण पोस्को असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? पोस्को कायदा असं आपण त्याला म्हणतो. आता त्याच्या पुढचा प्रश्न आहे, अध्यात्मासाठी पद्मश्री पुरस्कार 2019 कोणाला मिळालेला आहे? बरोबर आहे, ते पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे पा त्यांना. तर अध्यात्मासाठी पद्मश्री पुरस्कार 2019 जो आहे ना, म्हणजे चालू घडामोडीमध्ये कसे प्रश्न येतात हे तुमच्या लक्षात आले. तर बंगारू आदी गलर यांना मिळालेला आहे. 4 नंबरचं त्याचं उत्तर आहे, बंगारू आदी गलर. तर यावर्षीचे पद्म पुरस्कार सुद्धा तुम्ही माहिती असू द्या 2026च्या. भारतातील पहिला तरंता बाजार कोठे आहे? तर भारतातील पहिला तरंता जो बाजार आहे ना, तो कोलकाता या ठिकाणी आहे. कोलकाता ही पश्चिम बंगालची राजधानी आहे. कोलकातालाच भारताचे म्हणजे कोलकाता ही भारताची सांस्कृतिक राजधानी सुद्धा आहे. कोलकाता हुगळी या नदीच्या तीरावर आहे आणि हुगळी ही गंगा नदीची एक वितरित आहे.
टोलप्रथा या ठिकाणी हावडा ब्रिज सुद्धा प्रसिद्ध आहे टोलप्रत्याचा, ते पण माहिती असू द्या. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय? आता ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय? तर पृथ्वीवरील जमीन आणि महासागर हळूहळू गरम होत आहेत, यालाच आपण ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतो. आणि CO2चं प्रमाण वाढलं किंवा जे आपले हरितगृह वायू आहेत त्यांच्यामुळे हे जागतिक तापमान वाढ होत आहे, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतो. आपल्या हवामानामध्ये पूर्वी CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण 0.03% होतं, आता ते 0.4% झालेलं आहे. आणि तेच त्याचं हे आहे की तापमान आपलं वाढत आहे. त्याच्यानंतर 19 नंबरचा प्रश्न आहे, भारतातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते कोण? तर भारतातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर हे आहेत. त्यांना 1913 मध्ये मिळालेला आहे पुरस्कार. आणि गीतांजली नावाचा जो काव्य संग्रह आहे, त्या गीतांजलीसाठी रवींद्रनाथ टागोर यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. तर रवींद्रनाथ टागोर हे त्याचं उत्तर आहे. पैठणी साडी उत्पादनासाठी कोणते राज्य ओळखले जाते? तर पैठणी साडी उत्पादनासाठी महाराष्ट्र हे राज्य ओळखलं जातं. नाशिक जिल्ह्यातील जे येवले आहे की नाही, ते येवले पैठणीसाठी प्रसिद्ध आहे, हे लक्षात ठेवा. आणि पैठण सुद्धा आहे, पण आता खास करून आजच्या काळामध्ये नाशिक जिल्ह्यातील येवले हे पैठणीसाठी प्रसिद्ध आहे. तर ही होती सामान्य ज्ञानवरची 10 प्रश्न. आता आपण कॉम्प्युटरचे 10 प्रश्न सुद्धा पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अजून 10 प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत. आणि जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये 10 फुल टेस्ट म्हणजे 90 प्रश्नाच्या, एका पेपरमध्ये 90 प्रश्न, अशा एकूण 10 फुल टेस्ट तुम्हाला मिळतील. त्यापैकी आज म्हणजे 7 जानेवारी 2025 रोजीपर्यंत 4 फुल टेस्ट अपलोड झालेले आहेत. राहिलेल्या फुल टेस्ट येत्या 7-8 दिवसामध्ये होऊन जातील, म्हणजे 10ला 10 तुम्हाला मिळून जातील. आणि टॉपिक वाईज टेस्ट आतापर्यंत 215 पेक्षा जास्त अपलोड झालेले आहेत. अजूनही त्यामध्ये अपडेट येणार आहेत, अजूनही भरपूर टेस्ट त्यामध्ये अपलोड होणार आहेत. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण, म्हणजे सरावासाठी टेस्ट सिरीज महत्वाची आहे पहा. त्या पुढचा प्रश्न आहे पहा. आता कॉम्प्युटरचा पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ TB? आता हे जे TB आहे ना, म्हणजे TBचा फुल फॉर्म काय होतो? तर टेराबाईट हा TBचा फुल फॉर्म आहे. आता मुळामध्ये ना एक लक्षात ठेवा, हे स्टोरेजचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात छोटं स्टोरेज आहे बाईट, त्याच्यानंतरचं आहे किलोबाईट म्हणजे KB, त्याच्यापासून तयार होतं MB. 1024 किलोबाईट इक्वल टू 8 MB. त्याच्यानंतरचं आहे GB, त्याच्यानंतरचं आहे TB. तर हे सर्वांनी लक्षात ठेवा. सर्वात छोटं बाईट आहे, सर्वात मोठं TB आहे. त्याच्यावर सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तर टेराबाईट हे त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर आता पुढचा प्रश्न आहे पहा, द कॉम्प्युटर व्हायरस नॉर्मली अटॅचेस इटसेल्फ टू अनदर कॉम्प्युटर प्रोग्राम नोन ॲज, म्हणजे जो कॉम्प्युटर व्हायरस आहे ना, या ठिकाणी टाइप्स ऑफ कॉम्प्युटर व्हायरसवरचा हा प्रश्न आहे पहा, की असा व्हायरस जो दुसऱ्या कॉम्प्युटरच्या प्रोग्रामला अटॅच होतो, त्या व्हायरसला काय म्हटलं जातं, असा तो सरळ साधा प्रश्न आहे. तर त्याला ना होस्ट प्रोग्राम असं म्हटलं जातं. द कॉम्प्युटर व्हायरस नॉर्मली अटॅचेस इटसेल्फ टू अनदर कॉम्प्युटर प्रोग्राम नोन ॲज होस्ट प्रोग्राम. 4 नंबरचं त्याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज आउटपुट डिव्हाइस, म्हणजे खालीलपैकी कोणतं आउटपुट डिव्हाइस आहे, असा तो प्रश्न आहे. आता दिलेल्या पर्यायामध्ये जर आपण पाहिलं तर आउटपुट डिव्हाइस प्रिंटर आहे, कारण माऊस, कीबोर्ड आणि स्कॅनर हे तिन्ही कसे आहेत, इनपुट डिव्हाइस आहेत, आणि प्रिंटर हे आउटपुट डिव्हाइस आहे. आता 1 GB इज इक्वल टू, आता 1 GB म्हणजे किती असतं माहिती आहे का? तर 1 GB म्हणजेच मी तुम्हाला आत्ता सांगितलं की MB पासून GB तयार होतो. तर 1 GB म्हणजेच 8024 MB, म्हणजे 1 GB इज इक्वल टू 1024 MB. समजलंय? चला त्याच्या पुढे आता 65 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न आहे, व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ WWW? तर खूप वर्षांना विचारला जाणारा प्रश्न आहे. तर WWWचा फुल फॉर्म काय होतो? तर वर्ल्ड वाईड वेब असा त्याचा फुल फॉर्म होतो. वर्ल्ड वाईड वेब असा त्याचा फुल फॉर्म आहे. 1 नंबरचं त्याचं उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा 66 नंबरचा, डॅश डॅश इज द टेम्पररी मेमरी. आता दिलेल्यामध्ये टेम्पररी मेमरी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे पहा रॅम. कोणती आहे? रॅम. रॅम ही कशी आहे? टेम्पररी मेमरी आहे.
रोम म्हणजे रोम ही परमनंट मेमरी असते. आता याच्यामध्ये रोमचा फुल फॉर्म लक्षात असू द्या, रीड ओनली मेमरी. रॅमचा फुल फॉर्म आहे रॅन्डम ॲक्सेस मेमरी, हे पण माहिती असू द्या. आणि रॅम व CPU यांना जोडणारी जी मेमरी असते ती कॅशे मेमरी असते, ती सर्वात जलद असते. द प्रोसेस ऑफ ट्रान्सफॉर्मिंग फाईल्स फ्रॉम इंटरनेट टू कॉम्प्युटर इज कॉल्ड, म्हणजे आपल्या ज्या फाईल आहेत त्या इंटरनेटवरून कॉम्प्युटरवर जे आपण ट्रान्सफर करतो त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला काय म्हणतो आपण माहिती आहे का? सोपं आहे की नाही? तर त्याला आपण डाउनलोडिंग असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? डाउनलोडिंग असं म्हणतो. म्हणजे इंटरनेटवरून कॉम्प्युटरवर जे आपण फाईल घेतो त्यांना डाउनलोडिंग असं म्हणतात. आणि आपल्या कॉम्प्युटरच्या फाईल जर इंटरनेटवर ट्रान्सफर झाल्या तर त्याला अपलोडिंग असं म्हटलं जातं. तर डाउनलोड आणि अपलोड फरक तुमच्या लक्षात आलेला आहे. आता त्याच्या पुढे पहा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ रीड ओनली मेमरी स्टोरेज डिव्हाइस. आता याच्यामध्ये खालीलपैकी कोणतं रीड ओनली मेमरी स्टोरेज डिव्हाइस आहे? तर मी तुम्हाला आधीच सांगितलं की रोम रीड ओनली, याचं फुल फॉर्मच आहे रीड ओनली मेमरी. तर CD रोम हे त्याचं उत्तर आहे. काय उत्तर आहे त्याचं? CD रोम. म्हणजे ते रोमचे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये CD रोम हा सुद्धा त्याचा प्रकार आहे. विच ऑफ द फॉलोइंग कनेक्ट्स द कॉम्प्युटर टू टेलिफोन लाईन, म्हणजे कॉम्प्युटर आणि टेलिफोन लाईन यांना कनेक्ट करण्याचं काम कोण करतो? तर त्याचं उत्तर आहे मोडेम. कॉम्प्युटर आणि टेलिफोन लाईन यांना आपापसात कनेक्ट कोण करतो? तर मोडेम करत असतो. त्याच्या पुढे पहा आता, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ IP. IPचा आपल्याला फुल फॉर्म सांगायचा आहे. तर IPचा फुल फॉर्म आहे इंटरनेट प्रोटोकॉल. IP म्हणजे काय? इंटरनेट प्रोटोकॉल हा त्याचा फुल फॉर्म आहे. आणि जर तुम्हाला हायकोर्ट रेकॉर्डर व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डर व्हिडिओ कोर्स विकत घ्या. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.